राम नारायण राम. आज पृथ्वीवर जे 800 कोटी लोक आहेत ते सर्व जन्मताना एकच स्वर, एकच ध्वनी घेऊन आले आहेत. ती ध्वनी म्हणजे जेव्हा नवजात बाळ जन्माला येते तेव्हा जसं ते रडतं, तीच ध्वनी सर्व घेऊन जन्माला आले आहेत. सनातन धर्माच्या जे लोक आहेत, जेव्हा त्यांच्या घरी एखादं बाळ जन्माला येतं तेव्हा ते हरे कृष्णा म्हणून जन्म घेत नाहीत. मुस्लिमांच्या घरात बाळ जन्माला येते तेव्हा ते अल्लाहू अकबर म्हणून जन्म घेत नाहीत. 400 प्रकारच्या धर्माचा स्वीकार करणारे सर्व लोक पृथ्वीवर ते सर्व रडण्याची ध्वनी घेऊन जन्म घेतले आहेत, ना की त्यांच्या धर्माची आवाज घेऊन जन्म घेतले आहेत. या पृथ्वीवर जे धर्माचे रक्षक आहेत, धर्माचे प्रेमी आहेत, त्यांच्याकडून आम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की त्यांच्या मैनमेड धर्माचे एवढं महत्त्व आहे, एवढं शक्तिशाली आहे, तर त्यांचे बाळ त्यांच्या धर्माच्या आवाजासोबत जन्म घेत नाहीत. तर हे सर्व बाळ वेगवेगळ्या धर्मांमध्ये जन्म घेत असताना एकच समान आवाज घेऊन जन्म घेतले आहेत. अगदी असाच प्रकार जेव्हा हे सर्व या दुनियेतून जातात तेव्हा ते एकच ध्वनी घेऊन जातात, ते त्यांच्या धर्माच्या ध्वनीसह जात नाहीत. सर्व धर्माच्या लोकांची वेदनेची ध्वनी एकसमान असते. आपल्या देशाचे जे पहिले पंतप्रधान होते जवाहरलाल नेहरूजी किंवा जे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी होते, ते कोणती वेगळी ध्वनी घेऊन जन्मले किंवा त्यांच्या मृत्यूनंतर वेगळी ध्वनी काढली का? ते देखील एकच ध्वनी घेऊन जन्मले आणि मृत्यूसमयी त्यांची वेदनेची ध्वनी एकसमानच होती. राष्ट्रगान जनगण मन लिहिणारे नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ ठाकूरजी जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा ते जनगण मन गात होते का? आजही मनुष्य हे समजत नाही. लोक हे समजतात की जे आपण येथे आहोत तेच खरे आहे, मृत्यूनंतर काहीही पाहिलं नाही आहे. पण विचार करण्यासारखं हे आहे की जर मृत्यूनंतर आपण कुठेही जात नाही तर मग आपण कुठून आले? काहीतरी अशी जागा असावी की जिथून मनुष्य जातो आणि तिथूनच तो परत येतो. आपल्याला एकत्र येऊन मैनमेड धर्म, मैनमेड राजकारण, मैनमेड संविधान, व्यक्तीचे मालकी हक्क हे सर्व काढून टाकून निसर्गाचा जो नियम आहे त्याचे पालन करावं लागेल. प्रत्येक मनुष्य निसर्गाचा कर्मी आहे. जे मैनमेड धर्म आहेत तेच शिकवतात की कर्मच धर्म आहे. पण आमचे महागुरु बालक ब्रह्मचारी जी म्हणतात की आपल्याला सर्वांना चिंतन करायचं आहे, चिंतन करून सिद्धांत घेणं आहे. कर्म करणारे आपल्याला कोण असतो? कर्म तर आपलं मन करतो. जेव्हा आपलं मन सिद्धांत घेतं तेव्हा त्याच्या सांगण्यावरच आपलं शरीर कर्म करतं. धर्माचं काम आहे एकमेकांना बांधून ठेवणं, ना की विभागणं. तसेच सर्वांचं संरक्षण करणं, सर्वांचं ध्यान ठेवणं. आमचे महागुरु बालक ब्रह्मचारी जी म्हणतात की कर्म कोणताही मनुष्य करत नाही, तर कर्म आपली सृष्टी करते, जिने आपल्याला इथे पाठवलं, आपल्याला जन्म दिला. म्हणजेच आकाश आणि निसर्ग. आपण याच्यापासून उत्पन्न झालो आहोत. मनुष्याजवळ आज जे काही आहे ते सर्व आकाश आणि निसर्गाचं देणं आहे. आकाश, पृथ्वी, जल, वायू आणि ऊर्जा हे पंचभूत यांच्यामुळेच सर्व काही बनलं आहे. जर हे नसतं तर आपण श्वास कसा घेऊ, जिवंत कसे राहू? म्हणून कर्म सर्व याच्याद्वारे होतं. मनुष्य तर फक्त चिंतन करतो, सिद्धांतांवर चालतो. आकाशाने निसर्गाचा निर्माण केला, सृष्टीचा निर्माण केला आणि सृष्टीमधूनच आपण सर्व आहोत. हे सर्व एकमेकांशी जोडलेले आहे. याच्यापासूनच आपल्याला ऊर्जा मिळते, आपलं चैतन्य जागृत होतं, आपला विवेक निर्माण होतो. मनुष्य जे काही करतो ते योग्य आहे की चुकीचं हे आपला विवेक सांगतो. आयुष्यात कित्येक वेळा अशी परिस्थिती येते जेव्हा आपण कुणाचं मन दुखवतो, न आवडूनही कुणाचं वाईट करतो आणि विचारतो की कोण बघत आहे? आपण कुणाला सांगणार नाही की आपण असं चुकीचं काम केलं. जेव्हा आपण कुणाला सांगणार नाही तर कोणाला कसं कळणार? पण आपल्या आतलं विवेक, आपलं मन ते सर्व काही सांगतं. जेव्हा आपण काही चुकीचं करतो तेव्हा आपलं विवेक आपल्याला सावध करतं की हे काम चुकीचं आहे, असं करू नका. म्हणून असं विचार करू नका की आपल्याला कोणी बघत नाही. आपलं विवेक आपल्याला बघतं, आपली अंतरात्मा आपल्याला बघते. आजच्या वातावरणात जिथे प्रत्येक मनुष्य गुंतागुंतीमध्ये अडकलेला आहे, बंधनांमध्ये जखडलेला आहे, यापासून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला राम नारायण राम या मंत्राशी जोडायला हवं. ज्यामुळे या बीज मंत्राच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण ब्रह्मांडाचं स्मरण होईल. या बीज मंत्रात संपूर्ण ब्रह्मांड समाहित आहे. म्हणून राम नारायण रामचा जप करत राहा आणि कर्म व धर्माच्या चिंतेला सोडून द्या. जेव्हा या बीज मंत्रासोबत आपल्याला जोडले जाईल तेव्हा कर्म आणि धर्म आपोआप आपल्यासाठी हितकारक होईल.